विषय OC&M. आपलं तिसरं प्रकरण चालू आहे उद्योजकतेचा विकास, डेव्हलपमेंट ऑफ एंटरप्रेन्योरशिप. आजच्या प्रस्तुत पाठामध्ये आपण उद्योजकतेचा विकास याच संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण उद्योजकाचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. मग त्यामध्ये उद्योजकाची व्याख्या असेल, संकल्पना असेल, इतिहास असेल, अर्थ असेल, वैशिष्ट्ये, कार्य या घटकांद्वारे उद्योजक या संकल्पनेचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. आता त्यापुढील जो घटक तो म्हणजे उद्योजकतेचा विकास. तर उद्योजकतेचा विकास या संकल्पनेमध्ये आज आपण अर्थ आणि वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. अगोदर आपण अर्थ अभ्यासूया. उद्योजकतेचा विकास म्हणजे नेमकं काय किंवा उद्योजकता म्हणजे नेमकं काय? उद्योजकता किंवा उद्योजकतेचा विकास म्हणजेच एक व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह यांनी ठराविक उद्देश साध्य करण्यासाठी केलेली कृती होय. मग उद्देश साध्य करणे म्हणजे उद्देश नेमका कोणता असेल तर साहजिकच नफा मिळवणे, म्हणजेच ठराविक उद्देश प्राप्त करण्यासाठी साध्य करण्यासाठी केलेली कृती होय. मग ज्यामध्ये म्हणजे ज्या कृतीमध्ये वस्तू आणि सेवांची निर्मिती करणे आणि त्यांची विक्री करून नफा मिळवणे, त्या नफ्यामध्ये वाढ करणे, तो नफा टिकवून ठेवणे, या सर्व गोष्टींचा समावेश उद्योजकतेचा विकास या संकल्पनेमध्ये होत असतो. त्यानंतर आता आपण उद्योजकतेचा विकास या घटकाची वैशिष्ट्ये अभ्यासूया. पहिलं वैशिष्ट्य आहे नाविन्यपूर्ण. नाविन्यपूर्ण म्हणजेच काय की आज जर आपण बाजारपेठा पाहिल्या तर बाजारपेठांमध्ये आपल्याला अशा विविध वस्तू पाहायला मिळतात की ज्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण असे गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच बाजारपेठेमध्ये ग्राहकांच्या आवडीनिवडी ह्या सतत बदलत असतात, त्यांच्या सवयी बदलत असतात, गरजा बदलत असतात. मग त्यांच्या बदलणाऱ्या गरजा, सवयी, आवडीनिवडी यानुसार उद्योजक त्याच्या वस्तूंमध्ये सतत बदल करत असतो. त्या वस्तूंमधून ग्राहकांना नवनवीन वस्तू किंवा नवनवीन वैशिष्ट्य देण्याचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून ग्राहकांच्या गरजा पूर्ण होत असतील. यालाच उद्योजकतेचा विकास असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे उद्योजकतेचा विकास झाला म्हणजेच तो ज्या वस्तू आणि सेवा तयार करत असेल, उपलब्ध करून देत असेल, तर त्यामध्ये तो सतत काहीतरी नवीन नेण्याचा प्रयत्न करत असतो. त्या वस्तूंच्या वैशिष्ट्यांमध्ये नाविन्यता आणत असतो. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे आर्थिक कृती. उद्योजकता ही एक आर्थिक कृती आहे, कारण याद्वारे मानवाच्या विविध गरजा पूर्ण होत असतात. आणि मानवाच्या गरजा पूर्ण झाल्यामुळे आता मानवाच्या गरजा कशा पूर्ण होतात? कारण हे उद्योजक विविध वस्तू आणि सेवांची उपलब्धी बाजारात करत असतात. त्यामुळे साहजिक त्या वस्तू आणि सेवांची उपलब्धी ग्राहकांना झाल्यामुळे ग्राहक त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतात आणि त्यांचे जीवनमान उंचावू शकतात. म्हणजेच उद्योजकता ही एक आर्थिक कृती आहे की यामध्ये जो काही संबंध येत असेल तो पैशाचा येत असतो, म्हणजे आर्थिक क्रियांचा येत असतो. इथे उद्योजक हा वस्तू व सेवांचा विक्रेता असतो आणि ग्राहक हा त्या वस्तू आणि सेवांचा खरेदीदार असतो. म्हणजे यांचा आपापसातील जो काही संबंध आहे ती एक आर्थिक क्रिया आहे. त्यानंतर पुढील आहे संघटनेची बांधणी. संघटनेची ही जी काही क्रिया आहे तिचा समावेश उद्योजकतेच्या विकासामध्ये होत असतो. म्हणजे नेमकं होतं काय की उद्योजकता किंवा उद्योजक किंवा उद्योग जो आहे त्या घटकामध्ये उत्पादन घटकांचा समावेश होत असतो. या उत्पादन घटकांचे एकत्रीकरण म्हणजे संघटनेची बांधणी होय. मग हे उत्पादन घटक म्हणजे नेमके कोणते? हे उत्पादन घटक म्हणजे वस्तू आणि सेवांच्या उत्पादनासाठी अनिवार्य असलेले घटक म्हणजेच उत्पादन घटक. हे उत्पादन घटक म्हणजे भूमी असेल म्हणजे जमीन किंवा मजूर वर्ग असेल त्याला श्रम असं म्हटलं जातं. त्यानंतर भांडवल आणि चौथा महत्त्वाचा घटक म्हणजेच उद्योजक, त्याला संयोजक असं सुद्धा म्हटलं जातं. या
4 घटकांशिवाय वस्तू आणि सेवांची निर्मिती होऊच शकत नाही. म्हणून ह्या घटकांचं एकत्रीकरण म्हणजे संघटनेची बांधणी होय. या घटकांच्या साहाय्याने वस्तू आणि सेवांची निर्मिती केली जाते आणि त्या वस्तू आणि सेवांमध्ये स्थल उपयोगिता, काल उपयोगिता, रूप उपयोगिता निर्माण केली जाते. हे सर्व निर्माण करण्यासाठी उत्पादन घटकांची बांधणी अतिशय महत्त्वाची असते. त्याला संघटनेची बांधणी असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढील आहे सर्जनशील कार्य. सर्जनशीलपणा किंवा सृजनशीलपणा म्हणजे सतत नवनवीन शोधणे. ज्या अर्थी आपण उद्योजकतेचा विकास या संकल्पनेचा अभ्यास करत असतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की उद्योजक म्हणजे त्याचा विकास होतो म्हणजे नेमकं काय होतं, तर वस्तू आणि सेवा ज्या आहेत त्यामध्ये वेळोवेळी बदल केले जातात. हे बदल ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार केले जात असतात. म्हणजेच एक प्रकारे उद्योजकाला नवनवीन कल्पनांचा शोध घ्यावा लागतो. त्या कल्पना त्या वस्तूंमध्ये उतरवाव्या लागतात आणि हळूहळू त्या वस्तू आणि ते सेवा ज्या काही नवीन आहेत त्या नवीन वस्तू आणि सेवांबद्दल ग्राहकांना आकर्षण निर्माण होतं आणि साहजिकच त्या वस्तूंना, सेवांना बाजारपेठांमध्ये मागणी निर्माण होत असते. म्हणजे एक प्रकारे उद्योजकतेचा विकास होणं म्हणजे सृजनशीलतेचा विकास होणं होय. म्हणजे उद्योजकाला त्याच्यामध्ये सृजनशीलता किंवा सर्जनशीलता ही अवलंबावी लागते. त्याद्वारेच तो उद्योजकतेचा विकास करू शकतो. त्यानंतर पुढील आहे व्यवस्थापकीय कौशल्य आणि विकास. उद्योजकाला व्यवस्थापकीय कौशल्य अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणजे त्याला जर त्याच्या व्यवसायाचा विकास करायचा असेल तर त्याच्याकडे व्यवस्थापकीय कौशल्य असणं गरजेचं आहे. म्हणजे तो एक उत्तम व्यवस्थापक असला पाहिजे. त्यानंतर पुढील आहे कौशल्यपूर्ण व्यवस्थापन. उद्योजकतेचा विकास या संकल्पने अंतर्गत कौशल्यपूर्ण व्यवस्थापन येत असते. कारण व्यवस्थापन हा कोणत्याही व्यवसायाचा पाया असतो. व्यवस्थापनाशिवाय कोणताही उद्योग यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून व्यवस्थापन हे जे कौशल्य आहे त्या कौशल्याचा वापर उद्योजकाला त्याच्या व्यवसायात करावाच लागतो. म्हणजे त्याला जर उद्योगाचा विकास करायचा असेल, त्याची प्रगती साधायची असेल तर त्याला त्या व्यवसायामध्ये कौशल्यपूर्ण व्यवस्थापन साधावं लागतं. व्यवस्थापन म्हणजे काय की व्यवस्थापनाची जी काही कार्य आहेत मग त्यामध्ये नियोजन असेल, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन ही या कार्यांचा आपण मागील पाठामध्ये सविस्तर अभ्यास केलेला आहे. या जी काही कार्य आहे या कार्यांचा योग्य प्रकारे वापर करणं हे उद्योजकाचं कौशल्य आहे. म्हणून आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे की उद्योजकतेचा विकास म्हणजे त्या उद्योजकतेचा विकास कधी होईल की ज्यावेळेस उद्योजकाने त्याच्या व्यवसायामध्ये व्यवस्थापन कार्य जे आहेत तर ते अतिशय कौशल्यपूर्ण वापरले असतील तर. त्यानंतर पुढील आहे जोखीम पत्करणे. महत्वाचं म्हणजे की जोखीम पत्करणे याचा अर्थच व्यवसाय सुरू करणे आहे. म्हणजे व्यवसाय सुरू करत असताना कोणताही उद्योजक किंवा व्यावसायिक त्यामध्ये नफा मिळेलच अशी खात्री देऊ शकत नाही. म्हणजे व्यवसाय छोटा असो किंवा मोठा तो सुरू केल्यानंतर नफा मिळेल याची खात्री देताना येणे म्हणजेच जोखीम पत्करणे होय. आणि ही जोखीम पत्करल्याशिवाय उद्योजकतेचा विकास होऊ शकत नाही. म्हणून जोखीम पत्करणे, जर एखादा व्यावसायिक जोखीम पत्करत असेल तरच त्याला नफा प्राप्ती होऊ शकते. मग तो नवीन व्यवसाय सुरू करणं असेल किंवा तो जो सध्याचा व्यवसाय करत असेल त्या व्यवसायामध्ये ठराविक त्याची प्रगती करणं असेल, त्यामध्ये बदल करणं असेल, ह्या सर्व कृतींचा समावेश जोखीम पत्करण्यामध्ये होत असतो. काही जोखीम अशा असतात की त्याचा विमा उतरवला जातो, परंतु व्यवसाय सुरू करण्याबाबत कुठे विमा मात्र उतरवला जात नाही. त्यामुळे उद्योजकतेचा विकास ही जी कृती आहे, ही जी क्रिया आहे, तर ही क्रिया म्हणजे जोखीम पत्करणे होय. त्यानंतर पुढील आहे रिक्तभरण कार्य. रिक्तभरण कार्य म्हणजे काय की उद्योजक व्यवसाय करत असताना त्याची जी काही कार्य आहे त्या कार्यांमध्ये जी काही रिक्तभरण कार्य जे आहे म्हणजे जी काही उणीव आहे ती उणीव दूर करणे म्हणजे रिक्तभरण कार्य होय. म्हणजे उद्योजक
त्याचं कार्य पार पाडत असताना त्याला उत्पादन कार्यामध्ये ज्या ज्या उणीवा निर्माण होत असतात त्या उणीवा भरून काढणे म्हणजेच रिक्त भरण कार्य होय. तर आता आपण हे उद्योजकतेच्या विकासाची वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. आपण आता थोडक्यात त्या उद्दिष्टांचा क्रमाक्रमाने अभ्यास करूया. पहिलं पाहिलं होतं आपण नाविन्यपूर्ण. नाविन्यपूर्ण म्हणजे काय? वस्तू आणि सेवांमध्ये नाविन्यता आणणे म्हणजे नवनवीन वैशिष्ट्ये त्या वस्तूंमध्ये उतरवणे. कारण ग्राहकांच्या आवडीनिवडी सतत बदलत असतात आणि त्यांच्या बदलत्या आवडीनिवडी गरजा या पूर्ण करण्यासाठी उद्योजकाला सतत त्याच्या वस्तूमध्ये बदल करावे लागत असतात. म्हणजेच हे जर बदल तो सतत करत असेल तरच त्याला उद्योजकतेचा विकास असं म्हटलं जातं. त्यानंतर आर्थिक कृती. उद्योजकतेचा विकास म्हणजे एक प्रकारची आर्थिक कृती होय. कारण इथे उद्योजक मानवाला आवडतील अशाच प्रकारच्या वस्तू आणि सेवांची निर्मिती करत असतो. त्या वस्तू आणि सेवा मानवाच्या गरजा पूर्ण करत असतात आणि एक प्रकारे त्यांना चांगले जीवनमान देत असतात. म्हणजे इथे मानव असेल किंवा ग्राहक असेल आणि उद्योजक असेल या दोघांमध्ये जे व्यवहार केले जातात ती एक आर्थिक कृती असते. त्यानंतर पुढील आहे संघटनेची बांधणी. संघटनेची बांधणी म्हणजे उत्पादन घटकाच्या सहाय्याने जे काही वस्तू आणि सेवांची निर्मिती केली जाते त्यालाच संघटनेची बांधणी असं म्हटलं जातं. म्हणजेच इथे उत्पादनाचे घटक एकत्र केले जातात त्यालाच एकत्रीकरण किंवा बांधणी असं म्हटलं जातं. या उत्पादन घटकांच्या सहाय्याने वस्तू आणि सेवांची निर्मिती करून त्या वस्तूंमध्ये सेवा उपयोगिता असेल, काल उपयोगिता, रूप उपयोगिता, स्तर उपयोगिता निर्माण केली जाते. त्यानंतर पुढील आहे सर्जनशील कार्य. उद्योजकाला त्याच्या व्यवसायामध्ये सर्जनशीलता या कार्याचा अवलंब करावा लागतो. ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार नवनवीन कल्पना व्यवसायात आणणे आणि त्या राबवणे म्हणजेच एक प्रकारचं सर्जनशील कार्य आहे. म्हणजेच त्याला सर्जनशील कार्य व्यवसायामध्ये जेवढं जास्त सर्जनशील कार्य होत असेल तेवढा जास्त त्या व्यवसायाचा विकास होतो म्हणजेच उद्योजकतेचा विकास होत असतो. त्यानंतर पुढील आहे व्यवस्थापकीय कौशल्य आणि विकास. म्हणजेच उद्योजक याच्यामध्ये व्यवस्थापकाचं कौशल्य असावं लागतं तरच तो त्याच्या व्यवसायाचा विकास करू शकतो. म्हणजे उद्योजकतेचा विकास करण्यासाठी उद्योजकांमध्ये व्यवस्थापकीय कौशल्य असणं आवश्यक असतं. त्यानंतर पुढील पाहिलं होतं आपण कौशल्यपूर्ण व्यवस्थापन. उद्योजक त्याच्या व्यवसायाचं जे काही व्यवस्थापन करत असेल तर ते व्यवस्थापन त्याला कौशल्यपूर्णच करावं लागतं. त्याशिवाय त्याच्या व्यवसायामध्ये प्रगती होऊ शकत नाही. म्हणजेच उद्योजकतेचा विकास म्हणजेच व्यवस्थापनाचं कौशल्य होय. व्यवस्थापन जेवढं प्रगत असेल, चांगलं असेल तेवढाच जास्त तो व्यवसाय विकसित होत असतो, त्या व्यवसायाला यश प्राप्ती होत असते. म्हणून उद्योजकतेचा विकास म्हणजे साहजिकच जे काही व्यवस्थापन राबवलं जातं ते व्यवस्थापन कौशल्यपूर्णच असणार आहे. त्यानंतर पुढील पाहिलं होतं आपण जोखीम पत्करणे. जोखीम पत्करणे म्हणजे व्यवसाय सुरू करणे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. म्हणजे कुठलाही उद्योजक असेल तो व्यवसाय सुरू करत असताना त्याला नफा मिळेलच याची खात्री देऊ शकत नाही तरीही तो व्यवसाय सुरू करत असतो. म्हणजे जर अशी कृती तो करत असेल तर साहजिकच उद्योजकतेचा विकास झाला असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे उद्योजकतेचा विकास म्हणजेच जोखीम पत्करणे होय. म्हणजे तो नवनवीन जोखीम पत्करतो म्हणजेच त्याच्या उद्योगामध्ये व्यवसायामध्ये वाढ करत असतो, त्याचा विकास करत असतो, त्याची प्रगती साधत असतो. मग यामध्ये तो नवीन व्यवसाय सुरू करणं असेल किंवा व्यवसायाचा विकास करणं असेल, व्यवसायात वाढ करणं असेल, व्यवसायाची प्रगती करणं असेल, या सर्व क्रिया जोखीम पत्करणे यामध्ये समाविष्ट होत असतात. त्यानंतर शेवटचा पाहिलं होतं आपण रिक्त भरण कार्य. रिक्त भरण कार्य म्हणजेच काय की व्यवसायामध्ये उद्योजकाला उत्पादन करत असताना ज्या काही उणीवा निर्माण होत असतात त्या उणीवा भरून काढणे म्हणजेच त्या दूर करणे म्हणजेच रिक्त भरण कार्य होय. अशा प्रकारे आपण उद्योजकतेच्या विकासाचा अर्थ आणि वैशिष्ट्ये अभ्यासली आहेत. या अशा प्रकारे आपलं हे आजचं लेक्चर संपलेलं आहे. धन्यवाद.